सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तीची चाहूल लागते. कोणी व्रत करतात, कोणी जप करतात, कोणी निघतात पवित्र तीर्थयात्रेला. कारण शास्त्रात सांगितलेलं आहे, अधिक महिन्यात केलेली तीर्थयात्रा अनेक जन्माचे पुण्य देते. पण अधिक महिन्यात नेमकी कोणती तीर्थयात्रा सर्वात शुभ मानली जाते? कोणत्या यात्रेमुळे मिळते विशेष पुण्य, मनशांती आणि भगवान विष्णूची थेट कृपा? चला तर मग आज जाणून घेऊया अधिक महिन्यात कराव्यात अशा पवित्र आणि पुण्यदायी तीर्थयात्राविषयी. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. म्हणून या काळात विष्णू रूपातील तीर्थयात्रेची यात्रा केल्यास विशेष पुण्य मिळते असं आपलं शास्त्र सांगतं. विष्णू रूपातील जे मंदिर आहे त्याचं दर्शन अवश्य घ्यावं. त्यामध्ये तिरुपतीचे श्री व्यंकटेश, पंढरपूरचा विठुराया, जगन्नाथपूरचे जगन्नाथ, द्वारकेतील द्वारकाधीश आणि वृंदावनातील श्रीकृष्ण, अजून अशी बरेच अशी तीर्थक्षेत्रे आहेत. स्वतः भगवान विष्णूची विविध दिव्य रूपे मानली जातात ही तीर्थक्षेत्रे. असं म्हणतात, अधिक महिन्यात भक्तीने या तीर्थाचे दर्शन घेतल्यास जीवनातील दुःख, अडथळे, नकारात्मकता दूर होऊन भगवान विष्णूची थेट कृपा प्राप्त होते. चला आपण जाणून घेऊया अधिक महिन्यात कराव्यात अशा भगवान विष्णूच्या पवित्र आणि पुण्यदायी तीर्थयात्राविषयी. आता पहिल्यांदा आपण बघूयात की श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूरचं विठ्ठल रूप म्हणजेच आपलं विष्णूचं रूप. पंढरपूरचा विठ्ठल हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. अधिक महिन्यात येथे नामस्मरण, दिंडी, हरिपाठ आणि वारीचे विशेष असे महत्त्व असते. मान्यता अशी आहे की रामकृष्ण हरी नाम जपाने मनशांती मिळते, विठ्ठल दर्शनाने भक्ती वाढते. चंद्रभागाच्या नदी स्नान म्हणजे पुण्यदायी आहे. त्याच्यानंतर तिरुपती व्यंकटेश मंदिर. हे तिरुपती व्यंकटेश हे कलियुगातील जागृत असे देवस्थान मानले जाते. अधिक महिन्यात येथे केलेले दर्शन आणि दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते. विशेषतः गोविंदा गोविंदा नामजप, केशदानाची परंपरा, धन, यश आणि अडथळे दूर होण्यासाठी भक्त प्रार्थना सुद्धा येथे करतात. आता चारधाम मधील एक प्रमुख धाम सुद्धा आहे भगवान विष्णूचं. कोणतं आहे? द्वारका. ते सुद्धा शुभ मानलेलं आहे. आणि चारधाम मधलं अजून एक आहे बद्रीनारायण. येथे तपश्चर्या करणाऱ्या बद्रीनारायण रूपातलं बद्रीनारायण आहे. येथे पितृशांतीसाठी शुभ आहे. मोक्षदायी यात्रा सुद्धा मानली जाते. अधिक महिन्यात विष्णू सहस्रनाम पठण येथे केल्यास विशेष असे फलदायी मानलेले आहे. अधिक महिन्यात तीर्थयात्रेचे आध्यात्मिक महत्व काय ते आपण बघूयात. पापक्षालन याचा अर्थ काय की ह्या जन्माचं नाही तर मागच्या जन्माचे सुद्धा पाप नष्ट होतात, त्याला पापक्षालन होतात. पापक्षालन होते, मनशुद्धी होते, विष्णू कृपा आणि पुण्यवृद्धी होते. नामस्मरणाने मानसिक शांती मिळते. दान, जप आणि सेवांचे अक्षय फळ मिळते. कुटुंबामध्ये सुख, समाधान, सकारात्मकता येते. अधिक महिना केवळ एक अतिरिक्त महिना नाही, तो आहे भगवान विष्णूच्या कृपेचा सुवर्णकाळ. या काळात केलेली एक छोटीशी यात्रा, एक नामजप, एक दीपदान सुद्धा आयुष्य बदलू शकते. म्हणून या पुरुषोत्तम महिन्यात शक्य असेल तिथे विष्णुरूप तीर्थाचे दर्शन अवश्य घ्यावे आणि मनापासून म्हणावं, ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक महिन्याची पवित्र तीर्थयात्रा इथे संपत नाही, कारण श्री विष्णूची कृपा जिथे भक्ती असते तिथेच प्रगट होत असते. कधी विठ्ठल बनून ते भक्ताची वाट पाहतात, कधी जगन्नाथ बनून भक्ताचे दुःख दूर करतात, तर कधी बद्रीनारायण रूपात मोक्षाचा मार्ग दाखवतात. म्हणून या पुरुषोत्तम महिन्यामध्ये फक्त यात्रा करू नका, मनानेही श्री हरीच्या चरणी जोडा आणि मनोमनी नमस्कार पण करा देवाला. अधिक महिन्यात भक्तीने केलेले हे तीर्थयात्रा किंवा दर्शन मंदिराचे हजारो यज्ञ इतके पुण्य देऊ शकते. म्हणून या पवित्र काळात मनातील चिंता श्री विष्णूंना अर्पण करावी आणि विश्वासानं म्हणायचं, हे श्रीहरी, माझ्या जीवनातील तुमची कृपा कायम राहू दे. अधिक महिन्यात भगवान विष्णूच्या विविध रूपाच्या तीर्थयात्रेला विशेष असे महत्त्व दिले जाते. या काळात केलेली यात्रा, दर्शन, दान, नामस्मरणाचे पुण्य अनेक पटीने वाढते असं आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. विशेषतः पुरुषोत्तम मास हा श्री विष्णूंना प्रिय मानला जात असल्याने विष्णू रूप तीर्थाचे दर्शन अत्यंत फलदायी मानलेले आहे. अधिक महिन्यामध्ये जर भगवान विष्णूच्या या पवित्र तीर्थाचे दर्शन घेतले, केवळ यात्रा नाही, जीवनाला सुद्धा नवी दिशा
मिळू शकते. काही तीर्थ पापाचा नाश करतात, काही मनोकामना पूर्ण करतात, काही ठिकाणी स्वतः भगवान विष्णू विविध रूपात भक्तांना दर्शन पण देतात. कारण काय, अधिक महिन्याची पवित्र यात्रा, तीर्थयात्रा इथे संपत नाही. कारण श्री विष्णूची कृपा जिथे भक्ती असते तिथेच प्रगट होत असते. कधी ते विठ्ठल बनवतात, कधी बनून भक्ताची वाट पाहतात, जगन्नाथ बनून दुःख दूर करतात. अशा ह्या तीर्थयात्रेचं अत्यंत महत्त्व सांगितलेले अधिक महिन्यामध्ये. नक्की अधिक महिन्यामध्ये या तीर्थयात्रा कराव्यात आणि या मंदिराचं दर्शन करावं. कारण या मंदिराचं जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. कारण शब्द अपुरे पडतात, एवढं असं महत्त्व आहे. विष्णुरूप मंदिराचे आपण अधिक महिन्यात दर्शन अवश्य घ्यावं. जय पुरुषोत्तम मास. जय पुरुषोत्तम.